वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मायबाहो, परमेश्वर प्रवृत्तीनं मायेनं जीवाला अव्यक्तातून व्यक्त केलं, व्यक्त स्थितीत आणलं आणि व्यक्त स्थितीत आणून त्याला मनुष्य देह दिले आणि पुन्हा त्याच्या कर्मानुसार त्याला 184 योनिला भटकावं लागत. तर ह्या जीवाला तिनं ह्या देहामध्ये 184 योनीमध्ये 3 गुणांना बांधून टाकले. रज तम सत्व. रजोगुण कसा बांधतो? रजो रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भव तन्नी बध्नाती कोणते कर्मसंगेन देईना. तो आवडरूप आहे. रजोगुण हा आवडरूप आहे. रजो रागात्मक आवडरूप आहे. तृष्णा असंग आणि तृष्णासंग समुद्भव ह्या तृष्णा आणि अनासक्तीनं बांधून टाकतो. त्यांनी बध्नाती करते कर्मसंगेन कर्माच्या संगतीने बांधून टाकतो. आणि तमोगुण कसा बांधतो? तमोसो ज्ञानच विधी मोहनम सर्व देना. आणि तमोगुण हा सर्व देहाला मोहित करतो. तमोसो ज्ञानच विधी मोहनम सर्व देहिनाम. प्रमाद आळस निद्रा. प्रमाद आलस्य निद्राभीस त्यांनी बध्नाती भारत. प्रमाद आळस आणि निद्रा. तो माणूस प्रमाद करतो, निद्रा घेतो, आळशी आहे, काम काही करत नाही, असा माणूस म्हणजेच तामसी माणूस असा बांधून टाकतो. प्रमाद आलस्य निद्राभीस त्यांनी बध्नाती भारत. आणि सत्वगुण कसा बांधतो? तत्र सत्व त्या दोन्हीपैकी, तत्र त्यापैकी, ह्या दोन्ही तिन्हीपैकी तत्र सत्व निर्मलता. तो प्रकाशक आहे, निर्मल आहे. प्रकाशक मनामयम सुखसंगेन बांधनाती ज्ञानसंगेन चारण. सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं ते बांधून टाकते आपल्याला. सुख येते, ते ज्ञान झालं की त्याला सुख असावं हवं वाटते आणि सुखाच्या संगतीनं तो बांधून टाकते त्याला. असं तिन्ही ज्ञान, तिन्ही जे गुण आहेत ते माणसाला जीवाच्या आहिताला कारण आहे. आणि नेहमी 3 गुणानुसारच काम, स्वतंत्र जीव काम करतच नाही. माणूस हा 3 गुणानुसारच काम करत असतो. 3 गुणाप्रमाणेच तो काम करत असतो. आपल्या देहामध्ये 3 गुण आहेत, त्या 3 गुणानुसारच आपण काम करत असतो. आणि हे जे 3 गुण आहेत हे मानवासाठी किंवा मानवासाठी अत्यंत विषारी आहेत. ते 3 साप आहेत. 3 गुण 3 साप आहेत आणि ते आपल्या शरीरात राहतात. आपण बी तिथंच राहतो, शरीर बी आणि ते 3 गुण म्हणजे 3 साप देखील तिथंच राहतात. तर त्या सापावर आपला पाय पडू शकतो आणि आपल्याला जीव गमवायला लागू शकतो. जो धृतराष्ट्र होता त्याचा रजोगुणावर पाय पडला मायबाबा. आणि तो राजा असताना देखील खरा न्याय करू शकला नाही. आसक्तीनं तो आपल्या मुलालाच राज्य मिळावा ह्या दृष्टीने त्यानं प्रयत्न केले आणि प्रयत्नाअंती त्याला दुःखच भेटलं. हा गुण दुःखच देतो माणसाला. आसक्ती ही सर्व दुःखाचं मूळ आहे. ती आपल्याला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आणि जो क्रोध आहे, जो सहस्रार्जुन नावाचा राजा होता त्याला तो क्रोध नावाचा साप चावला आणि त्याला एवढं सार्वभौम राज्य असताना देखील त्यानं त्या जमदग्नी ऋषीला ती कामधेनू मागितली
जमदाग्नी म्हणले मी ही कामधेनू मी स्वर्गातली आहे, मी देऊ नाही शकत तुम्हाला. आणि मग ती ओढून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं मग त्या गाईला मारलं, जमदाग्नी ऋषीला मारलं आणि रेणुका माताला बी मारलं. आणि श्री दत्तात्रय महाराजांना दिलेली जी जे वसा होता तो वसा त्यानं मोडून टाकला आणि मग त्याचे 1000 हाताचं बळ खलास झालं. आणि बाबा साम्राज्य गेलं. कशामुळं? फक्त क्रोधामुळं. क्रोध आला त्याला. आणि जो काम आहे तर काम नावाचा साप रावणाला चावला. रावणानं सीतामाईच्या मागे लागला आणि सगळी लंका त्याची खलास झाली. बाबा हे 3 गुण अतिशय विखारी आहेत, विषारी. त्यामुळे येथे विमुक्त कोणते तमोद्वारे त्रिभिर्नर आचार्य त्यात्मन श्रेयस तो येते परामगती. श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं अर्जुना याच्यापासून तो मुक्त राहा. आणि 3 नरकाचे द्वार आहेत. त्रिविधम नरकशदम द्वारम नाशेन महात्मना काम क्रोधस तथा लोभस तस्मात देतात त्रयम त्यजे. त्याच्या लांब राहा. हे 3 नरकाचे काम, क्रोध आणि लोभ हे 3 नरकाचे द्वार आहेत. श्रीकृष्ण महाराजांना हा जो विषय आहे तो 14व्या अध्यायामध्ये घेतला गीतेच्या. आणि गीतेच्या 14व्या अध्यायात शेवटी ते म्हणले अर्जुना हे जे 3 गुण आहेत ह्या 3 गुणाच्या जो बाहेर राहील, जो बाहेर जाईल, जो गुणातीत होईल तर तो माणूस गुन्हा नेता न तिथे त्रिदेही देह समुद्भव जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्त मुक्त बसतो. जो कोणी ह्या 3 गुणाच्या बाहेर जाईल तो विमुक्त होतो आणि अमृत तत्वाला जातो, परमेश्वर प्राप्तीला जातो. साहजिक आहे. मग श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं की देवा कैर्लिंगे 3 गुणान्यतांती ते होते प्रभो किंवाचार कथम चेतान त्रिगुणांती वर्तते. मी ह्या 3 गुणाच्या पलीकडे कसं जाईन? आणि बाबा श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला फक्त एकाच श्लोकामध्ये उत्तर दिले. ते म्हणले अर्जुना मामचा विचारेनं भक्तियोगेने सेवते सगुणान समते तैतान ब्रह्मगुहाय कल्पते. जो माझी अविचारी भक्ती करेल, मामचा विचारेनं भक्तियोगेने सेवते, माझी जो अविचारी भक्ती करेल तो ह्या 3 गुणाच्या पलीकडे जाऊन गुणातीत होईल आणि परमेश्वर प्राप्तीला जाईल. मायबापो आपल्याला देखील ह्या 3 गुणाच्या पलीकडे जायचं आहे. 3 गुण कसे आहेत हे समजून घ्यायचं आहे. नाही समजून घेतले तर आपण त्याचप्रमाणे चलू. जे साधू संत असतात ते त्रिगुणाच्या बाहेर असतात, त्रिगुणानुसार चलत नाहीत ते. पण आपण संसारी लोक नेहमी त्रिगुणानुसार चलत असतो आणि त्या त्रिगुणानं चालल्यामुळं आपलं नुकसान होते. त्यामुळं ह्या 3 गुणाच्या पलीकडे जाऊन परमेश्वर प्राप्ती, परमेश्वराचं चिंतन करून आपण परमेश्वराच्या ह्या 3 गुणाच्या पलीकडे गेलं पाहिजे आणि आपलं भलं करून घेतलं पाहिजे अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. आणि हा जो देवल ऑफिशियल चॅनल आहे हा चॅनल गीताशास्त्राचं ज्ञान सांगणारा, प्रचार आणि प्रसार करणारा चॅनल आहे. बाबा याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.